खरं तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं परळी वैजनाथ येथे काल वाढदिवसाचा औचित्य साधून दर्शनासाठी आलो आणि आज सकाळी त्या ठिकाणी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि खऱ्या अर्थानं खूप प्रसन्न वाटतं. आणि कुठल्याही देवाला गेल्यानंतर ठिकाणी मनोभाविक पूजा केली तरी एक वेगळं समाधान या ठिकाणी मिळत असतं आणि तेच समाधान मला आज या ठिकाणी मिळालं. आमचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब त्यांना काल मी फोन केला आणि त्यांना सांगितलं आम्ही साहेब या भागात येतो. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून आम्हाला या ठिकाणी मंदिरामध्ये नेलं आणि मंदिरामध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणची व्यवस्था पाहिजे. अतिशय भव्य असं पुरातन काळातलं हे मंदिर आहे. असंख्य भाविक या ठिकाणी येत असतात. आजही ठिकाणी खूप सकाळी गर्दी होती. कारण श्रावण मास हा पवित्र महिना आपण जो समजला जातो हा तो श्रावण मास आणि या महिन्यामध्ये प्रत्येकाची आमची इच्छा असते आपण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जावं, दर्शन घ्यावं आणि दीर्घ घेऊन आम्ही या ठिकाणी येत असताना दर्शन घेतो आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण या मंदिरामध्ये आहे. तिथे भाविकसुद्धा अतिशय श्रद्धेने त्या ठिकाणी मंदिरामध्ये येत असतात आणि मंदिराचं बांधकामसुद्धा पुरातन काळातलं असून पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि आज गाभाऱ्यात गेल्यानंतर भव्य दिव्य असा मोठा सभामंडप त्या ठिकाणी पाहायचा योग आम्हाला या ठिकाणी आला आणि अतिशय आनंद वाटतो. येण्यासाठी मला साधारणतः 1.5 तास माझा दर्शनामध्ये लाईन नेला गेला, परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये पूर्वीपासून कधीच असं डायरेक्ट जाऊन दर्शन घेत नाही. ज्या ठिकाणी माणूस शेवटचा माणूस उभा असतो त्याच ठिकाणी जाऊन मी उभा राहतो दर्शन घेतो. मग ते कुठलंही मंदिर असू दे